मित्रांनो, हिंदू वारसा कायदा 2005 नुसार मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलांइतकाच समान हक्क मिळालेला आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये मुलीला हा हक्क नाकारला जाऊ शकतो. चला जाणून घेऊयात. पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे जर ती वडिलोपार्जित जमीन 20 डिसेंबर 2004 पूर्वी त्यामध्ये कायदेशीर वाटप झालेले असेल तर मुलीला त्यामध्ये हक्क मागता येणार नाही, कारण 2005चा नवीन कायदा या जुन्या व्यवहारांना लागू नाही होत. दुसरी परिस्थिती म्हणजे जर मुलीने स्वतःच्या इच्छेने कोणत्याही दबावाशिवाय दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन हक्क सोडपत्र नोंदवून दिलेले असेल तर तिचा तो हक्क कायमचा गमावला जातो. एकदा हक्क सोड झाल्यानंतर तो हक्क परत मागता येणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर ती जमीन वडिलोपार्जित नसून वडिलांच्या स्वतःच्या कष्टाची असेल आणि वडिलांनी त्यांच्या हयातीत ते घर किंवा जमीन इतर कोणाच्याही नावे करून ठेवलेले असेल किंवा तसे मृत्यूपत्र केलेले असेल तर मुलीला त्यावर हक्क सांगता येणार नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर कायदेशीर वाटणी अगोदरच झाली असल्यास, स्वकष्टार्जित मालमत्ता असल्यास किंवा स्वतःहून हक्क सोडलेला असल्यास त्या मुलीचा हक्क नाकारला जाऊ शकतो. अशीच कायदेशीर माहिती सोप्या भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.